सामन्याला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होती आजच्या दिवसातील दुपारच्या सत्रामध्ये 6व्या क्रमांकाची लढत ज्यात मैदानाच्या आतमध्ये आपल्या भेटीला आली. पहिला चेंडू, पहिलाच बॉल, सुंदररित्या फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मध्ये चेंडू पर्यंत पोहोचेल, चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. तो पर्यंतच्या कालावधीमध्ये एक सिंगल जी मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केली जाणार आहे आणि या एका धावेच्या मदतीने संघाचा धावफलक मात्र पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती. एक धाव जी स्कोर कार्ड वरती धावफलकावरती नोंदवली जाईल. सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. एका बाजूने विशाल, दुसऱ्या बाजूने प्रशांत. प्रशांत आपण जर आज पाहिलं तर मात्र प्रशांतने आज चांगला खेळ दाखवलाय. चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून केली आहे, परंतु दुसऱ्या बाजून तितकीशी साथ त्याला मिळाली नाही. या सामन्यात देखील चेंडू हवेत, एक सुंदर झेल, नाईस कट आणि फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती होतोय बाद. कृष्णा लक्ष दे. ज्या क्षेत्ररक्षकाने झेल पकडला त्या क्षेत्ररक्षकाचं नाव कळवा प्लीज. संदीप. संदीपला पण पाहतोय मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षण करत होता, उलट्या धावत मात्र पोहोचला आणि चेंडूवरती ठेवलेली बारीक नजर, त्यानंतर नक्कीच बरचसं अंतर कापलं आणि एक चांगला झेल जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. पहिली विकेट आली, पहिला मोहरा मात्र माघारी जाईल. त्यानंतर नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. नवीन बॅट्समनचं नाव प्लीज. कुणाल. नवीन फलंदाज. पहिलाच बॉल, फुल टॉस, जसा आला तसा गेलाय सरळ सीमारेषा पलीकडे. बिग हिट, चेरन षटकार. क्षेत्ररक्षण करणारी टीम राज सर, ज्या खेळाडूला सर्व टीमची नाव माहिती कृपया तो खेळाडू जर स्कोरपाशी आला तर खूप चांगलं होईल, अन्यथा चुकीच्या खेळाडूंच्या नावावरती नक्कीच रेकॉर्ड जात आहेत. गोलंदाजाचं नाव कळवा. आकाश. स्कोर कार्ड आपण पाहतोय 6 धावांच्या मदतीने पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती. धावा आहेत त्या 7. पुन्हा गोलंदाज या आकाश. यावेळेस पॅटच्या बाहेरील बाजूची कडा, त्यानंतर एका टप्प्यावरती राज सर आपण पाहतो तिथे आणि डायरेक्ट हिटचा प्रयत्न झालेला आहे. डायरेक्ट हिट तर झालंय, परंतु फलंदाज सुखरूपरित्या आपल्या घरट्यामध्ये पोहोचलाय आणि मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल जी धावफलकावरती स्कोर कार्ड वरती नोंदवली जाईल आणि एका धावेने एका पावलाने आपण पाहतोय संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचतो. धावफलकावरती धावा आहेत त्या 8 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 6वा सामना दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एका बाजूने सृष्टी फाउंडेशन त्यांच्या विरोधामध्ये एनडी अँड वायपी स्पोर्ट्स, अर्थात जर पाहिलं तर निलेश दादा ढेरे आणि त्याचप्रमाणे यशवंत भाऊ पालंगे स्पोर्ट फाउंडेशन, यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट फाउंडेशन, या दोन संघांमध्ये आपण पाहतो इथे हा सामना जो दुपारच्या सत्रामध्ये मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकाचा आपल्या भेटीला आलेला आहे. धावन स्ट्राईक प्रशांत. प्रशांतने आतापर्यंत एका बाजूने खिंड लढवण्याचा प्रयत्न यापूर्वीच्या दोन्ही मॅच मध्ये केलाय, परंतु त्याला तितकीशी साथ मिळाली नाही. त्यानंतर नक्कीच संघाला पराभव पाहावा लागलेत, परंतु या सामन्यामध्ये विजयाची सुरुवात करण्याचा प्रयत्न प्रशांत करेल. त्याला साथ देखील मैदानाच्या आतमध्ये देण्यासाठी आपण पाहतोय कुणाला पहिल्याच बॉलवरती षटकार आणि त्याने देखील त्याचे इरादे स्पष्ट केलेले आहेत. तर पाहायचंय कुणाल कशा प्रकारे इथून पुढे 7 मैदानाच्या आतमध्ये देणार. ऑन स्ट्राईक प्रशांत. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळायचं होता तिथे मैदानाच्या आतमध्ये झेल जो सुटला जातोय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये जीवनदान किती घातक असतात हे गेले 3 दिवस आपण पाहिलं. सुटलेले झेल, त्यानंतर नोंदवले गेलेले विक्रम, त्यानंतर मोठ्या खेळीच्या फलंदाजांनी साकारल्यात ते यापूर्वी आम्ही पाहिल्यात. तिथे मैदानाच्या आतमध्ये चेंडू डॉट, शेवटचा एक चेंडू अजून बाकी आहे. गोलंदाज पुन्हा हा चेंडू सोडून दिलाय. कोणत्या प्रकारची छेडछाड या चेंडूवरती केली नाही. उजव्या स्टंपच्या बराचसा बाहेर आपण पाहतोय. वाईट बॉल अक्षय सर आपण पाहतोय त्या ठिकाणी कळवतात आणि नक्कीच अभंतर अतिरिक्त धावेने स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये वाढेल. संघाचा धावफलक दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. धावफलकावरती धावा आहेत तर 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. बॉल्टर ट्रॉफी 2025 चा थरार जो आपण अनुभवतोय. यावेळी अक्रॉस द बाट फटका खेळायचा होता, क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न अपुरे पडले आणि तिथे चेंडू पोहोचला सरळ सीमारेषेच्या पलीकडे. चौकार, 4 धावा.
पहिल्या षटकाचं कामकाज मैदानाच्या आतमध्ये झालंय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर संघाच्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेल्या त्या 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. मॉर्टर ट्रॉफी 2025चा थरार आपण पाहतोय. पुणे जिल्ह्यातील एक नामवंत क्रिकेटची स्पर्धा. नक्की ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं, अनेक क्रीडा रसिक ज्या स्पर्धेची वाट पाहतात ती स्पर्धा म्हणजे मॉर्टर ट्रॉफी. तिसऱ्या पर्वामध्ये आपण पाहतो यशस्वी आयोजन. रोहन सरांनी मात्र एक सुंदर क्रिकेटचा सोहळा जो संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये उभा केला. हा चेंडू पंच केला डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये, जबरदस्त प्रहार आणि चेंडू सरळ पोहोचलाय सीमारेषे पार. मिळतील धावा 4. सनसनीत चौकार. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2 घेऊन संदीप जो गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. परंतु संदीपचं स्वागत इथे एक सुंदर चौकाराने मैदानाच्या आतमध्ये केलंय. चौकाराने मात्र आपण पाहतोय संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 18. स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर प्रत्येक दिवसामध्ये 5 संघ एकमेकांच्या आमने सामने लढतात. 5 संघांमध्ये लीग पद्धतीमध्ये सामने होतात. प्रत्येक संघाला कमीत कमी 4 सामने खेळण्याची संधी मिळते. जर सामने जिंकत राहिले जे पॉइंट टेबल वरती अव्वल स्थानावरती जे 2 संघ पाहायला मिळतील. 3 संघांचे स्वप्न तिथेच मात्र मोडली जाते. 3 संघांचा प्रवास संपतो परंतु 2 संघ पुढे जातात. त्यात मात्र त्या संघांचे सामने उद्याच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर ओपन हाफ देखील परवा आपण खेळवणार आहे. 7 तारखेला ओपन हाफचे संघ पाहायला मिळतील. संपूर्ण मात्र दिग्गज संघ दिग्गज खेळाडू मात्र या मैदानावरती येणार आहेत. यावेळी रिव्हर्स स्विच हिट, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ दाखवणारा स्ट्रोक, चेंडू सीमा पार, षटकार. ओपन हाफ साठी आपण जर पाहिलं तर प्रथम क्रमांक तब्बल 2,22,000 रुपये. तसं उपविजेत्यासाठी 1,11,000 रुपयांचं पारितोषिक आणि मॅन ऑफ द सिरीज या किताबासाठी स्पोर्ट मॅन ऑफ द सिरीज या किताबासाठी एक 2 व्हीलर बाईक आणि मेगा फायनल जी मात्र ओपन ॲप मध्ये होईल. त्या मेगा फायनल मध्ये प्लेयर ज्या सर्वाधिक चांगला जो खेळाडू इथे चांगला खेळ दाखवेल अर्थात मॅन ऑफ द मॅच किताबासाठी देखील एक आकर्षक 2 व्हीलर जे मात्र या स्पर्धेच्या निमित्ताने ठेवले गेले. दरम्यान विकेट इथे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद. लोकल साठी आपण जर पाहिलं तर तब्बल 1,00,000 रुपयांचं पारितोषिक. दुसऱ्या क्रमांकासाठी 51,000 रुपयांचं रोख रक्कम पारितोषिक आणि मॅन ऑफ द सिरीज या किताबासाठी 2 व्हीलर बाईक देखील लोकल हाफ ग्रामीण खेळाडूंसाठी देखील ठेवली आहे. सुंदर आयोजन सुंदर नियोजन जे आपल्याला संपूर्ण पुणे जिल्ह्याच्या क्रिकेटची उंची वाढवण्यासाठी रोहनदादा चौगुले यांच्या माध्यमातून केलं गेलंय. स्पर्धेचा ब्रँड अँबॅसिडर जर आपण पाहिला अविनाश रामगुडेला पण स्पर्धेचा ब्रँड अँबॅसिडर दिवस क्रमांक 2 मध्ये खेळताना पाहिला. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून या स्पर्धेच्या निमित्तानं खेळला गेला. नवीन बॅटरचं नाव कळवा, बॅट्समनचं नाव कळवा. किरण आपण पाहतो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. परीक्षित भैया थोरात यांचं मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी लाभलंय. मोलाचं सहकार्य त्यांनी केलं. त्याचप्रमाणे पाटीलवाडा सुलंगन जे हॉटेलचे असणारे सर्वे सर्वा विनीतदादा कलाटे यांचं देखील या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान राहिलंय. गोलंदाजच्या मार्कवरती पुन्हा तयार. या वेळेचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये तिथे नक्कीच अक्रॉस द बॅट खेळायचा होता परंतु बॅटच्या संपर्कात चेंडू आला नाही. मैदानाच्या आतमध्ये चेंडू डॉट येताना पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे पाहिलं तर ही स्पर्धा उभी राहत असं विशेष सहकार्य सन्मान्य कुणाल भैया इंगळे त्याचप्रमाणे सृष्टी फाउंडेशन अर्थात संदीप भाऊ मोकाटे यांचं देखील या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभलंय. त्याचप्रमाणे विशेष सहकार्य सन्मान्य नामदेव दादा पाटील यांचं देखील या स्पर्धेसाठी नक्कीच विशेष सहकार्य लाभले. रोहनदादा चोरगे यांच्या नेतृत्वाखाली आपण पाहतोय हा क्रिकेटचा सुंदर सोहळा जो तुम्हा सर्वांच्या भेटीला आलाय. दरम्यान आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपुष्टात येईल. 12 चेंडूंचा खेळ झाला आणि 12 चेंडूंचा अर्थ पॉवर प्लेच्या खेळामध्ये आपण पाहिलं 2 विकेट आलेल्या आहेत, 2 फलंदाज बाद झालेले आहेत, 2 बॅटर मात्र घरट्यामध्ये आराम करतायत आणि संघाच्या एकूण धावा ज्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्या त्या 24 धावा. सृष्टी फाउंडेशन आपण पाहतोय प्रथमतः बॅटिंग करताना जे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आज देखील आपण जर पाहिलं तर 5 संघ एकमेकांच्या आमने सामने लढतात. 5 दिग्गज संघांमध्ये इथे लढती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. प्रत्येक संघातील प्रत्येक खेळाडू मात्र आपली ताकद दाखवण्यासाठी इथे मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. प्रत्येक संघातील खेळाडूला एक मोठं प्लॅटफॉर्म नक्कीच निर्माण करून दिलंय आणि त्या प्लॅटफॉर्मवरती आपल्या नावाचा डंका पेटवण्याचा प्रयत्न नक्कीच प्रत्येक खेळाडू जो आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळाला.
षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायचं तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकामध्ये रमेश जे आता आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला. पहिलाच बॉल रमेशचा उडवला हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येईल आणि बनेल दर्शक, चेंडू सरळ सीमारेषा पलीकडे, षटकार 6 धावा. पहिलाच बॉल बराचसा शरीरभेदक होता, अगदी एस्टनला धरून पहिला चेंडू टाकला आणि त्याच्यावरती प्रचंड मोठा प्रहार प्रशांतने केलेला आहे. हो, परंतु हा चेंडू थोडासा मागे ठेवला. यावेळी मात्र व्हेरिएशन पाहायला मिळालं. मोठं रोल केली चेंडूवरती, थोडासा धीम्या गतीचा बॉल, वळण घेणारा चेंडू टाकण्याचा प्रयत्न तिथे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये रमेश यांचा आपण पाहतोय आणि यावेळी बॅट आणि बॉलचा संपर्क तिथे झाला नाही. मैदानाच्या आतमध्ये चेंडू डॉट. 30 धावा संघाच्या संपर्कावरती आहेत. महत्वाची मॅच दोन्ही संघांसाठी. पुन्हा व्हेरिएशन, परंतु यावेळी ओरखलं, रीड केला चेंडू आणि पाठवला सरळ सीमारेषे पार, षटकार 6 धावा. पुन्हा आपण पाहतोय प्रचंड मोठा प्रहार केलाय षटकाराने. आपण पाहतोय संघाचा फलक पुढे जाऊन पोहोचेल. फलकावरती धावा त्या 36 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा बिग हिट, परंतु यावेळी उंची मिळाली, लांबी कमी, क्षेत्ररक्षक कोणताच पोहोचू शकत नाही. 3 क्षेत्ररक्षकांचा प्रयत्न, 3 क्षेत्ररक्षकांच्या दरीमध्ये चेंडू पडला, अर्थात नो मॅच लँड मध्ये चेंडू तिथे पडेल आणि तो पर्यंतच्या कालावधीमध्ये ती 2 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केल्या जाणार आहेत. 2 धावा आपण पाहतोय तोपर्यंतच्या कालावधीमध्ये मैदानाच्या आतमध्ये ज्या पळून पूर्ण केल्या जात आहेत. आणि 2 धावेंच्या मदतीने संघाचा वाढतं धावफलकावरती 38 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. रमेश बराचसा मागणा ठरला, 4 चेंडू टाकले, 4 चेंडू मध्ये खर्च केले 14. अजूनही 2 चेंडू या षटकातील मैदानाच्या आतमध्ये बाकी आहेत. पुढचा चेंडू, पुन्हा बिग हिट, प्रशांत नावाचं वादळ इथे फार त्रास देतोय गोलंदाजाला. चेंडू पुन्हा पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. या सामन्यामध्ये प्रशांतला जकडून ठेवण्यामध्ये गोलंदाजाला आतापर्यंत अपयश आलंय. प्रशांत मात्र काट्यासारखा रुकतोय गोलंदाजांना. रक्तबंबाळ करण्याचा प्रयत्न प्रशांतचा इथे सूर्य गोलंदाजांसाठी. प्रचंड मोठे हल्ले केले जातात, प्रचंड मोठे बिग हिट जे पाहायला मिळतात. 44 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा बिग हिट, खडे खडे, चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. सव्वीस धावा या षटकामध्ये कुटुंब काढल्या आणि शेवटच्या बॉलवरती आलेल्या षटकाराच्या नंतर संघाचं सांघिक अर्धशतक पूर्ण झालंय. 50 धावा संघाच्या स्कोर कार्डवरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 26 धावा या षटकामध्ये कुटुंब काढल्यात. पहिल्या 12 चेंडू मध्ये 24 होत्या, परंतु षटक क्रमांक 3 रमेश यांचं परत प्रचंड महागडं पाहायला मिळालं. आता पाहायचं कोणता गोलंदाज कमबॅक साठी बोलवला जाणार आहे, कोणत्या गोलंदाजाच्या खांद्यावरती ते जबाबदारी मैदानाच्या आतमध्ये दिली जाईल. गोलंदाजाचं नाव कळवा. पहिला चेंडू, पहिलाच बॉल अक्रॉस द बॅट, बरीचशी उंची चेंडूने प्राप्त केली, लांबी कमी. यावेळी झेलाची संधी, झेल टिपलाय, विकेट आहे. बॉलरचं नाव संदीप. वैयक्तिक मैदानाच्या आतमध्ये वैयक्तिक दुसरं सांघिक 4थं षटक घेऊन पुन्हा संदीप दाखल झालाय आणि पहिल्याच बॉलवरती कमबॅकच्या शोधात त्याने विकेट मैदानाच्या आतमध्ये मिळवली. कमबॅक मात्र संघाला गरजेचं आहे. कमबॅक जर इथे मिळवायचं असेल, कमबॅक जर करायचं असेल तर विकेट डॉट बॉल जर मैदानाच्या आतमध्ये सातत्याने टाकावे लागतील, विकेट घ्यावे लागतील, त्या शोधात आपण पाहतोय संदीपचा वापर केला आणि पहिल्याच बॉलवरती त्याने विकेट मिळवली. त्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅट्समनचं नाव कळवा. पहिलाच बॉल, मिस्टाम स्ट्रोक, चेंडू हवेत आणि तिथे क्षेत्ररक्षण खराब. खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय तिथे क्षेत्ररक्षकाने मैदानाच्या आतमध्ये साकारलं. ज्यावेळी तुमचा गोलंदाज प्रयत्न करतो धावा रोखण्याचा, ज्यावेळेस तुमचा गोलंदाज संघाला कमबॅक साठी वारंवार चांगले चेंडू टाकण्याचा प्रयत्न करत असतो, त्यावेळेस असं खराब क्षेत्ररक्षण होत असेल तर त्या प्रयत्नाला कोणत्या प्रकारचं यश मिळत नाही. आणि आपण पाहतोय सुटलेला झेल, एक सिंगल स्ट्राइक रोटेट आणि पुन्हा ऑन स्ट्राइक संदीप प्रशांत. आणि हा चेंडू पुढे सरसवत पावलांचा वापर करत डान्सिंग डाऊन द विकेट,
डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण केलंय, परंतु दुसरी धाव रोखू शकला नाही क्षेत्ररक्षक तिथे. फेकीला बराचसा वेळ आणि त्या कालावधीमध्ये 2 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये सुखरूपरित्या पळून पूर्ण केल्या जाणार आहेत. आलेल्या 2 धावींच्या मदतीने संघाचा धावफलक वाढेल. स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा आहेत 53 धावा. 3.3 षटकांचा खेळ जो आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये संपलेला. गोलंदाज पुन्हा गोलंदाजीच्या मार्कवरती संदीप तयार. पुन्हा द बिग हिट हेलिकॉप्टर हा येतोय सिक्सर. 6 रन षटकार. मैदानाच्या आतमध्ये पाहतो आलेल्या या षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. धावफलक पुढे जाऊन पोहोचतो. धावफलकावरती 59 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा बिग हिट, परंतु यावेळी उंची मिळाली, लांबी कमी, पायचं तिथे झेल सुटलाय. झेल मैदानाच्या आतमध्ये निसटला. क्षेत्ररक्षक मेहरबान तर बल्लेबाज पहिलवान. सुटलेला झेल. प्रशांत सारख्या फलंदाजाला जीवनदान देणं म्हणजे पराभवाला आमंत्रण दिल्याप्रमाणे, कारण ज्या प्रकारचे बॅटिंग प्रशांत करतोय त्या प्रकारचे मात्र फटके त्याच्या बॅटमधून येत आहेत ना, त्या फटक्यानंतर एक मोठं धावफलक मैदानाच्या आतमध्ये उभं राहू शकतं. आतापर्यंत 7 धावा धावफलकावरती आहेत. यावेळी प्रयत्न दुसऱ्या बाजूने देखील केलाय, परंतु यावेळी टिपला जाईल झेल. विकेट. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद. धक्का क्रमांक 4. बॅट्समनचं नाव कळवा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विनोद दाखल झालेला आहे. षटक क्रमांक 4चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 24 चेंडूंचा खेळ झाल्यानंतर संघाच्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेल्या त्या 60 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये जीवनदान दिलंय प्रशांतला. त्या जीवनदानचा कशा प्रकारे फायदा तो मैदानाच्या आतमध्ये घेऊ शकेल आता हे पाहणं महत्वाचं असणार आहे. किती धावा तो शेवटच्या षटकामध्ये मैदानाच्या आतमध्ये संघाच्या धावफलकावरती नोंदवेल, किती धावेंचं आव्हान विरोधी संघाला तो मैदानाच्या आतमध्ये देणार. आतापर्यंत आपण जर पाहिलं 4 विकेट आले, 4 फलंदाज बाद झाले, 4 फलंदाजांना माघारी पाठवलं, परंतु प्रशांत नावाचा बुरुज पाडण्यामध्ये गोलंदाजाला आतापर्यंत अपयश आलेलं आहे. प्रयत्न होते, प्रयत्न झाले, संधी मिळाली, परंतु संधीचं सोनं झालं नाही. झेल सुटले. त्यानंतर प्रशांत जो पुन्हा एकदा खेळपट्टीवरती उभा आहे. फुलटॉस झेल सोडलाय. मग हा घ्या बंगाली रसगुल्ला. 6 रन षटकार. बिग हिट. प्रचंड मोठा प्रहार. प्रशांत मात्र आज सांभाळता येत नाही. वन साइड हिरो या संघाचा असणारा हा मजबूत कणा हुकमी एक्का. इथे मात्र या हुकमी एक्क्या पुढे कोणताच गोलंदाज आतापर्यंत शांत कामगिरी करू शकले नाहीये. इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय बचावासाठी पण पाहतो शरीरापासून दूर चेंडू ठेवायचा होता, परंतु अतिरिक्त दिशा भरकटली आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये पंचाने जमिनीला समांतर हात केलेत आणि कळवला हा चेंडू खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा जो मैदानाच्या आतमध्ये आला. अतिरिक्त अवांतर धाव आणि अतिरिक्त अवांतर धावेने स्कोर कार्ड वाढेल. संघाचा धावफलक पुढे जाते. धावफलकावरती धावा आहेत त्या 67 धावा. पुन्हा एकदा बिग हिट. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक बनतील फक्त दर्शक. चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे आणि या षटकाराने प्रशांतची बॅटिंग आवडली असताना टाळ्या व्हायला काहीच हरकत नाही. 14 चेंडू आणि 52 धाव्यांची अर्धशतकीय खेळी केली आहे प्रशांतने. वा, सुंदर बॅटिंग. आतापर्यंत संघाने जर पाहिलं तर या पूर्वीच्या सामन्यामध्ये जरूर पराभव झालेत, परंतु प्रशांत देखील दाखवून देतोय आम्ही देखील काही कच्च्या गरूचे चेले नाहीयेत. पहिल्या 2 सामन्यामध्ये जरी अपयश आलं असलं ना, तरी आम्ही ते स्वतःला सिद्ध करण्यासाठी जिंकण्यासाठी आलोय. ते दाखवण्याची ताकद नक्कीच प्रशांतने ठेवली आणि तीच ताकद त्याने इथे या गोलंदाजांसमोर दाखवली. सुटलेले झेल किती महागडे असतात ते इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जिवंत उदाहरण पाहायला मिळेल. प्रशांतला जीवनदान दिलं, झेल सोडला आणि त्यानंतर मात्र एक मोठं धावफलक त्याने मैदानाच्या आतमध्ये उभं केलेलं आहे. पुढचा चेंडू लागोपाठचा लगातारचा 3रा षटकार. 6 धावा.
लागोपाठचा तिसरा षटकार आला प्रशांतच्या बॅटमधून आणि या षटकाराच्या मदतीने सांघिक संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 79 धावा ज्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. स्वतःवरती विश्वास असणाऱ्याला पराभवाची भीती कधीच बाळगत नाही. संघर्ष आतापर्यंत तिथे प्रशांतने बराचसा केला, परंतु संघर्षाशिवाय यशाचा मालक देखील होता येत नाही आणि यशाचा मालक व्हायचं प्रशांतला. त्यामुळे त्यांनी संघर्षाची मात्र इथे परिकाष्ठा घेतली आणि स्वतःची ताकद दाखवली, स्वतःवरती विश्वास ठेवला आणि एक मोठी खेळी त्याने आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभा केली. एक सिंगल घेतली, खेळता क्षणी दुसरा धावेचा कॉल, जागा सोडली, धावाची संधी असेल, फेकी येते, परंतु तिथे पाहायचं आता पंच काय निर्णय देत आहेत. फलंदाज येस मैदानाच्या आतमध्ये बाद. स्कोरकार्डवरती धावा आहेत त्या 80 धावा. शेवटच्या मैदानाच्या मध्ये अजूनही 2 चेंडूचे बाकी असणार आहेत. पुन्हा एकदा बिग हिट आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे. षटकार 6 धावा. 5 चेंडू टाकून झालेत, त्यामध्ये 4 षटकार जे मैदानाच्या आतमध्ये ठोकलेत प्रशांतने. काय बॅटिंग तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. आज प्रशांत नावाचं वादळ इथे मैदानाच्या आतमध्ये आलं आणि प्रशांत नावाच्या वादळाने प्रत्येक चेंडूला सीमारेषेची सैर करून दिली. शेवटचा बॉल जो मैदानाच्या आतमध्ये पहिल्या इनिंगचा शेवटचा बॉल पायावरती होता. मनगटाचा वापर कर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न तिथे, परंतु बॅटवरती तितकाचा मिडल चेंडू होऊ शकला नाही आणि मैदानाच्या आतमध्ये आलेली एक सिंगल आहे. शेवटच्या बॉलवरती एक सिंगल. पहिला डाव, पहिली इनिंग मैदानाच्या आतमध्ये संपेल आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर संघाच्या फलकावरती धावा नोंदवल्या गेल्या त्या 87 धावा जिंकण्यासाठी 88 धावेंचं टार्गेट जे असणार आहे ते म्हणजे निलेश दादा डेरे आणि यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट फाउंडेशन या टीम समोर. चला विनंती टीम सृष्टी फाउंडेशन 2 मिनिटांचा कालावधी मित्रांनो तुमच्याकडे असेल. 2 मिनिटांच्या आतमध्ये तुमच्या संघाचं क्षेत्ररक्षण सजणं गरजेचं आहे आणि संपूर्ण संघ मैदानाच्या आतमध्ये येताना एका लाईन मध्ये मैदानाच्या आतमध्ये येईल. मैदानाच्या बाहेर जाताना सुद्धा एका लाईन मध्ये एका ओळीमध्ये मैदानाच्या बाहेर जाईल याची नोंद घ्या. तोपर्यंत आपण यानंतरच्या मॅचचा टॉस या ठिकाणी संपन्न करणार. एका बाजूने निलेश भाऊ मेंगडे स्पोर्ट्स फाउंडेशन त्यांच्या विरोधामध्ये FC बेंगळे 11. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती टॉस साठी या.
अतुल सर संपर्क करा. सन्माननीय आशिष दादा प्रधान यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जो संपन्न करणार आहे. यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने सचिन बेंगळे स्पोर्ट्स फाउंडेशन त्यांच्या विरोधामध्ये FC बेंगळे 11 या दोन संघांमध्ये यानंतरची मॅच पाहायला मिळेल. टॉस केला जातोय. टॉस जिंकलाय सचिन बेंगळे स्पोर्ट्स फाउंडेशन टीमने. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. FC बेंगळे 11 टॉस संघाने टॉस जिंकला. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. सचिन बेंगळे स्पोर्ट्स फाउंडेशन टीमला बॅटिंगचं आमंत्रण. चला सामना चालू करून घ्या. पंचाला विनंती आहे. गोलंदाजाचं नाव कळवा. किरण. किरण आपण पाहतो षटक क्रमांक 1 घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅक वरती दाखल झालाय. दुसऱ्या बाजूने तुषार आणि संदीप ही जोडी दाखल झाली. डावाला सुरुवात. पहिला चेंडू शेपलवून खेळायचा होता. अगदी एष्ट्यांच्या जवळून गेलेला हा चेंडू पंचांनी कळवला डॉट बॉल. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. समीकरण आपण जर पाहिलं तर अक्षरशः आपण पाहिलं तर 88 धावेंचं टार्गेट ठेवलंय. 29 चेंडू आणि 88 हे समीकरण आता पहिल्या चेंडू नंतर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. पहिल्याच इनिंग मध्ये पण पाहिलं संदीप माफ करा प्रशांतला पण पाहिलं. प्रशांतने साकारलेली खेळी परंतु दुसऱ्या डावातील दुसरा चेंडू पोहोचतोय सरळ सीमारेषेच्या पलीकडे डीप स्क्वेअर लेग मध्ये. तुषारचा एक सुंदर प्रहार. चेंडू सीमा पार षटकार. षटकाराने संघाच्या धावफलकाचा श्रीगणेश झालाय. संघाचा अकाउंट ओपन झालंय. धावफलकावरती धावा आहेत तर 6 धावा. गोलंदाजीच्या मार्कवरती तयार पुन्हा एकदा. हा चेंडू सोडून दिला. उजव्या एष्टीच्या बाहेर होता हा चेंडू. तिथे मुख्य पंचाने जमिनीला समांतर हात केलेत. कळवलाय व्हाईट बॉल. अतिरिक्त अवंतर धाव. आणि या अतिरिक्त अवंतर धावेच्या मदतीने स्कोरकार मैदानाच्या आतमध्ये वाढेल. संघाचा धावफलक एका धावेने पुढे जाऊन पोहोचतोय. धावफलकावरती धावा आहेत त्या 7. तिसऱ्या पंचांची मागणी आहे. बॅटिंग टीमने चॅलेंज केलंय. हा चेंडू खेळपट्टीच्या आतमध्ये पडलाय की बाहेर त्यात इथे तिसरे पंच पाहतील. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय व्हाईट बॉल. गोलंदाज तयार. हा चेंडू बॅटची आतली कडा. त्यानंतर दुसऱ्या बाजूने जागा सोडली परंतु इथे यष्टीरक्षकाने चुकी केली. फिकी आपण पाहतो चुकीच्या दिशेला झाली. आणि त्यानंतर नॉन स्ट्राईकचा फलंदाज अर्थात संदीप जो पुन्हा माघारी आपल्या घरट्यामध्ये जातोय. म्हणजे प्रशांत यष्ट्यांच्या मागे क्षेत्ररक्षण करतोय. वेगाने फेके करण्याचा प्रयत्न फलंदाजा धावपात करायचं होतं परंतु तिथे दुसऱ्या बाजूकडे त्याचं लक्ष गेलं नाही. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तोपर्यंत
नॉन स्ट्राईकला फलंदाज सुखरूपरीत आपल्या घरट्यामध्ये संदीप जाईल. चेंडू मैदानाच्या आतमध्ये येईल. डॉट. 27 चेंडू 81 धावा हे समीकरण. तर प्रत्येक षटकामध्ये 18 धाव्यांच्या सरासरीने धावा बनवायच्यात. अर्थात प्रत्येक षटकामध्ये प्रचंड मोठे मोठे फटके खेळावे मैदानाच्या आतमध्ये लागतील. प्रयत्न केलाय आणि चेंडू देखील पोहोचला डीप मिड विकेट मध्ये, सीमारेषेच्या पलीकडे. चौकार मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे आणि आलेल्या या चौकाराच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलक वाढते. धावफलक दुहेरी अंकामध्ये प्रवेश करेल. धावफलकावरती डबल एक्का अर्थात 11 धावा धावफलकावरती बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजच्या मार्कवरती पुन्हा आता किरण तयार. पुढचा चेंडू पुढे सरसावत पावलांचा वापर करत चेंडू पाठवलाय पुन्हा आता डीप मिड विकेट मध्ये, सीमा पार. मिळतात यावेळी धावा 6. षटकार. स्कोर कडा बाबा पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 17 धावा. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल. हाफ ट्रॅकर करतोय हवाई सफर. हा येतोय सिक्सर. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पाहतोय पहिल्या क्रमांकाच्या षटकाचा खेळ झालाय. पहिल्या षटकामध्ये किरणची प्रचंड महागडी गोलंदाजी पाहायला मिळाली. पॉवर प्लेच्या खेळामध्ये पाहतोय पहिल्या षटकामध्ये संघाच्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेल्या त्या 23 धावा. आता या धावा फक्त नोंदवल्या नाही तर कुठून काढल्यात, कारण का तर पहिल्या षटकामध्ये पाहतोय प्रचंड मोठा आक्रमण जे मैदानाच्या आतमध्ये झालेलं आहे. मैदानाच्या चौफेर बाजू चौकारांची आतिषबाजी आणि त्यानंतर 23 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती. आता पाहायचं 24 चेंडू बाकी आहेत आणि 24 चेंडू मध्ये 65 धावा. 65 धावा जिंकण्यासाठी 24 चेंडू मध्ये बनवायच्या. त्या 24 चेंडू मध्ये 65 धावा रोखायच्यात. तर पाहायचं गोलंदाजच्या मार्कवरती नवीन गोलंदाज येणार आहे. गोलंदाजाचं नाव कळवा. कुणाल जाधव आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती. आता जो षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2 घेऊन जो गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालेला आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन. एका बाजूला डावखुऱ्या शैलीचा फलंदाज संदीप, दुसऱ्या बाजूला उजव्या शैलीचा तुषारने तर आपले बाहू खोललेत. त्याला जखडून ठेवण्यामध्ये पहिल्या षटकामध्ये गोलंदाजाला अपयश आलं. तर पाहायचं दुसऱ्या षटकामध्ये संदीप ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे कामगिरी तो मैदानाच्या आतमध्ये करेल. पहिलाच बॉल इनसाइड आउट खेळलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न थोडासा अपुरा, त्यानंतर चेंडू निसटला आणि चेंडू पोहोचला डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा पार. मिळतील धावा 4. येतोय चौकार. चार धाव्यांच्या मदतीने संघाचा धावफलक वाढेल. धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 27 धावा धावफलकावरती. गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा तयार. पुढचा चेंडू. यावेळेस देखील पुढे सरसवत खेळायचं होतं, परंतु यावेळी वाईट लाईनला धरून मात्र चेंडू टाकलाय. जसा फलंदाजाने फुटवर्कचा वापर करण्याचा प्रयत्न केला तसा आपण पाहिलं गोलंदाजाने नक्कीच फलंदाजाच्या शरीरयष्टीपासून फार दूर चेंडू ठेवलाय आणि मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवरती बॅट आणि बॉलचा कोणत्याही प्रकारे तिथे संपर्क होऊ शकलेला नाहीये आणि मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू तिथे निर्धाव येईल. डॉट येईल. 22 चेंडू आणि 22 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अजूनही बनवायचे असतील ते 61 धावा. गोलंदाज पुन्हा तयार. राईट मोड द विकेट. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. खोदून काढलाय चेंडू. सर्व बॅटने विषेप मध्ये चेंडू खेळलाय. लॉंग ऑफ मध्ये चेंडू खेळायचं होतं, पण आपण पाहतो मिड ऑफ मध्ये चेंडू फील्ड केला जाईल. एक चांगलं क्षेत्ररक्षक तिथे शॉर्ट कव्हर मध्ये आपण पाहतो चेंडू तिथे मिड ऑफ मध्ये अडवला जातोय. आलेली 1 धाव आणि या एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल. संघाची धावफलकावरती धावा आहेत त्या 28 धावा. आता ऑन स्ट्राईक एक सिंगल नंतर पुन्हा तुषार. या पूर्वीच्या षटकामध्ये तुषारने मात्र प्रचंड मोठे आक्रमण केलेत. ज्या प्रकारे आता दुपारच्या सत्रामध्ये सूर्याची किरण मात्र नक्कीच उन्हाचा कडकडाट जाणून देत आहेत, त्याच प्रकारचा मात्र नक्कीच कडकडाट
षटकारां चौकारांचा मात्र तुषारने केलेला आहे. गोलंदाजीच्या मार्फत पाहतो कुणाल जाधव षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2 मध्ये पुढचा चेंडू घेऊन तयार. पहिलाच बॉल पायावरती होता. यॉर्करचा प्रयत्न तिथे अगदी इस्टनच्या पण पाहतोय जवळ चेंडू टाकण्याचा प्रयत्न इस्टनच्या दिशेने मारा केलाय आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये हलक्या हाताने चेंडू खेळून काढला जाईल. सन्मानपूर्वक आपण पाहतोय चांगल्या चेंडूला इथे खेळून काढलं गेलं आणि त्यानंतर आलेली एक सिंगल आहे. एका धावेने स्कोर कार्ड वाढेल. धावफलक पुढे जाते. धावफलकावरती धावा 29 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रचंड मोठं आक्रमण यापूर्वीच्या मॅच मध्ये या षटकातील देखील पहिल्याच बॉलवरती आलेला चौकार, परंतु त्यानंतर गोलंदाज स्थिर झाला. स्थिर गोलंदाजी करतो. एकेरी दुहेरी धावा. फलंदाजाला मात्र त्यानंतर आक्रमक स्ट्रोक खेळण्यापासून त्याने रोखण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला. धावफलकाची जी गती झाली आहे ती धावफलकाच्या गतीला कुठेतरी कमी करण्याच्या प्रयत्नामध्ये धावफलका ब्रेक लावण्याचा प्रयत्न नक्कीच मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज करतोय. परंतु हा चेंडू सुंदर फटका जागेवरतून खेळला. प्रॉपर टायमिंग, मनगटाची पॉवर आणि चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे. या चेंडूवरती बिग हिट. षटकार 6 धावा. षटकाराच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 35 धावा. 35 धावा आपण पाहतोय संघाच्या स्कोर कार्डवरती धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. शेवटचा बॉल पॉवर प्लेचा मैदानाच्या आतमध्ये आता जो पाहायला मिळेल. आतापर्यंत या षटकामध्ये 12 धावा कुणालने खर्च केल्यात. आता शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये तो घेऊन पुन्हा गोलंदाजीच्या मार्कवरती धावतोय. पुढचा बॉल पुन्हा बिग हिट. यावेळी पिक केलाय परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू पोहोचेल सीमारेषा पलीकडे. षटकार 6 धावा. षटक क्रमांक 2 देखील प्रचंड महागडं तब्बल 18 धावा या षटकामध्ये देखील खर्च झाल्यात. खर्चिक गोलंदाजी पाहायला मिळते. प्रथमतः बॅटिंग करत एक मोठं धावफलक जरूर उभं राहिलंय, परंतु या मैदानावरती मोठमोठी धावफलक देखील बनवली गेलेली आहेत. दुसऱ्या डावामध्ये ते धावा चेस देखील झालेले आहेत. त्यामुळे इथे गोलंदाजाला मात्र प्रयत्नांची परिकाष्ठा आता वाढवावी लागेल. आता जास्तीचे प्रयत्न इथे गोलंदाजाला करावे लागतील, कारण की आघाडीच्या जोडीने आपण पाहतोय प्रचंड मोठी मात्र धाव संख्या उभी केली पॉवर प्लेच्या षटकामध्ये. धावफलकावरती आपण धावा जर पाहिल्या तर 2 षटकांमध्ये धावा नोंदवल्या गेल्या त्या 41 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. कोणत्या प्रकारची संधी दिली नाही. क्षेत्ररक्षणाला त्रास देणारे फटके, क्षेत्ररक्षकांची रचना जी लावली आहे ती रचना कुठेतरी चुकीची ठरवण्याचा प्रयत्न फलंदाजाने केलाय, कारण कोणत्या प्रकारची संधी न देता मात्र स्ट्रोक खेळले गेले. त्यानंतर आपण पाहतो आता पॉवर प्लेचा खेळ संपल्यानंतर नवीन गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होईल. तिसरा षटकाला आपण आता मैदानाच्या आतमध्ये जी सुरुवात होणार आहे. गोलंदाजाचं नाव कळवा. कार्तिक. कार्तिक षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3 घेऊन दाखल झाला. पहिला चेंडू, पहिलाच बॉल अक्रॉस द बॅट डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं फंबल झाला, चेंडू निसटला, परंतु जास्त काही तिथे नुकसान होत नाहीये, कारण आपण पाहतोय एका धावेचाच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला. खेळता क्षणी आपण पाहतोय दिलेला एका धावेसाठी कॉल, दुसऱ्या धावेसाठी फलंदाज मात्र कोणते इच्छुक नव्हते आणि त्यानंतर आपण पाहतोय एका धावेने स्कोर कार्ड वाढेल. धावफलक पुढे जाते. धावफलकावरती धावा आहेत त्या 42. शेवटच्या आता 17 चेंडू आणि 17 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 46. 13 चेंडू मध्ये 42 बनवल्यात, 17 चेंडू मध्ये 46 बनवायच्यात. सलामीची आघाडीची जोडी जी आपण मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करताना अद्यापही पाहतोय. आता क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला जर कमबॅक करायचं असेल तर मात्र आघाडीच्या जोडीचा फुललेला हा संसार आता उद्ध्वस्त करावा लागेल, कारण या आघाडीच्या जोडीला वेगळं करणं गरजेचं आहे. यावेळेस मात्र मिस्टाइम स्ट्रोक. बॅटवरती चेंडू मिडल जरूर झाला नाही, परंतु क्षेत्ररक्षकाला चेंडूने दिला गुंगारा आणि चेंडू पोहोचला सरळ सीमारेषेच्या पलीकडे. चौकार 4 धावा. चेंडू पडला, दिशा बदलली, क्षेत्ररक्षकाला तिथे चेंडूचा अंदाज आला नाही. खराब क्षेत्ररक्षण तिथे मैदानाच्या आतमध्ये. 4 धावा आणि स्कोर कार्ड 4 धाव्यांच्या मदतीने वाढेल. धावफलकावरती धावा असतील ते 46. गोलंदाज कार्तिक पुन्हा तयार. यावेळी पुन्हा एकदा बिग हिट, परंतु यावेळी फटका फसलाय. उंची चेंडूने प्राप्त केली. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय परंतु पोहोचू शकला नाही चेंडूच्या खाली. त्यानंतर मात्र आपण पाहतोय चेंडू अडवला जाईल. तो पर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केल्या जातात आणि या 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये वाढेल. संघाचा धावफलक पुढे जाते. धावफलकावरती धावा आहेत त्या 48. 15 चेंडू मध्ये 48 झाल्यात, अजून 15 चेंडू मध्ये 40 बनवायच्यात. गोलंदाजीच्या मार्कवरती तयार. यावेळी साप ट्रॅकर होता, उसळी घेणारा चेंडू, टॉप पेच आणि त्यानंतर यष्टीरक्षक टिपतोय झेल. विकेट. फलंदाज बाद.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मयूर. गोलंदाज तयार. पुन्हा धावसळ घेणारा चेंडू शरीर भेदक होता. शपल चेंडू खेळण्याचा प्रयत्न, शरीराच्या दिशेने आला चेंडू, मात्र आपल्याला पाहायचंय तिथे पॅटर्न बॉलचा संपर्क होऊ शकलेला नाहीये. मैदानाच्या आतमध्ये चेंडू तिथे डॉट येईल, निर्धाव येईल. गोलंदाज तयार. पुन्हा खोलवा टप्प्याचा चेंडू सरळ आलाय, जसा तसा सरळ पाठवण्याचा प्रयत्न आहे आणि चेंडू देखील गेलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. बिग चेरन षटकार. पावरप्लेच्या षटकाच्या तुलनेमध्ये हे षटक जर पाहिलं तर नक्कीच चांगलं पाहायला मिळालं, कारण ते या षटकामध्ये विकेट देखील आली आहे आणि 13 धावा ज्या खर्च झालेल्या आहेत. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये नक्कीच गोलंदाजाने मैदानाच्या आतमध्ये साकारली. त्यानंतर संघाच्या धावफलकावरती 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावा नोंदवल्या गेल्या त्या 54 धावा एका गडाच्या मोबदल्यामध्ये शेवटच्या आता मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी बनवायच्या असतील त्या 34 धावा. 12 चेंडू 34 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारचे फलंदाज आक्रमक करतात त्याच प्रकारे मात्र जर धावा नोंदवल्या गेल्या तर फलंदाजासाठी हे समीकरण जास्त मोठं नाहीये, परंतु गोलंदाजाला इथे जर रोखायचं असेल तर विकेट घ्याव्या लागतील. डॉट बॉल तर मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं आहे, परंतु विकेट देखील मैदानाच्या आतमध्ये महत्वाचे असणार आहेत. गोलंदाजाचं नाव कळवा. क्षेत्ररक्षण करणारी टीम. बॉलिंग टीम. बॉलिंग टीम गोलंदाजाचं नाव हर्षल, जो गोलंदाजीच्या मार्कवरती आता दाखल होताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4. पहिला चेंडू खेळण्यासाठी ऑन स्ट्राईक तुषार. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल जागेवरतून खेळून काढलाय, परंतु तिथे लांबी कमी, उंची जास्त, क्षेत्ररक्षक पोहोचले. एका टप्प्यावरती चेंडू फील्ड केला जातोय. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावेंचा प्रयत्न झाला आणि 2 धावा ज्या सुखरूपरित्या मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केल्या जातील. 2 धावींच्या मदतीने स्कोर कार्ड वाढते. धावफलक पुढे जाते. धावफलकावरती अब तक 56. पुन्हा गोलंदाज तयार. पुन्हा बिग हिट. उंची मिळाली, पुन्हा लांबी तिथे तर कमी आहे. क्षेत्ररक्षक आलाय, टिपलाय जाईल. बिग विकेट गॉन. मोक्याच्या क्षणी आली विकेट. तुषार होतोय बाद. क्षेत्ररक्षकाचं नाव कळवा. विशाल. एक सुंदर जर विशालने टिपला आणि फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतो तुषार तिथे बाद झालेला आहे. एक मोठी विकेट मिळवल्यामध्ये नक्कीच हर्षलला आलेलं यश. स्कोरकार्डवरती धावा 56. 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये शेवटचे 10 चेंडू 32. नवीन बॅट्समनचं नाव. बॅट्समनचं नाव कळवा. आकाश. गोलंदाज पुन्हा तयार. पुढचा चेंडू. पहिल्याच बॉलवरती मिस टाइम स्ट्रोक. मिडल ऑफ द बॅट चेंडू झालेला नाहीये. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल घेतलीये. दुसरा धावेचा प्रयत्न होता आकाशचा, परंतु नकार कळवला. तिथे मयूरने थांबवलं, माघारी पाठवलं आणि मैदानाच्या आतमध्ये आलेल्या एका धावेच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 57 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा गोलंदाज तयार. पुढचा चेंडू. पुन्हा बिग हिट. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. क्षेत्ररक्षकाने चुकी केली. क्षेत्ररक्षक मेहरबान तर बल्लेबाज पहिलवान. बिग हिट. चेरन षटकार.
षटकाराने स्कोर कार्ड वाढेल. धावफलक पुढे जाते. धावफलकावरती धावा आहेत त्या 63. शेवटचे 8 चेंडू 25 धावा. या षटकातील राहिलेले 2 चेंडू महत्वाचे असणार, निर्णायक असणार आहेत. गोलंदाज पुन्हा तयार हर्षल. बिगिट तर केलाय. क्षेत्ररक्षक पाहायचे पोहोचू शकेल का? एक सिंगल तर आली. दुसरा धावेचा प्रयत्न. सीमारेषेजवळ चेंडू एका टप्प्यावरती फील्ड केला. फिक केली जाईल तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या आल्यात. 2 धावेंच्या मदतीने स्कोर कार्ड वाढलं जाईल. धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 65 धावा. जिंकण्यासाठी 7 चेंडू 23 धाव्यांची गरज. या चेंडूवरती एखादा बिगिट आला तर बॅटिंग टीम साठी शेवटच्या षटकामध्ये थोडीशी बॅटिंग करणाऱ्या टीम साठी समीकरण थोडंसं सोपं होईल, परंतु एखादा डॉट बॉल निर्धाव चेंडू विकेट क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम साठी नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. प्रयत्न होता, बरेचसे शफल झाले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, परंतु बॅटाने बॉलचा संपर्क झाला नाही आणि तिथे षटकाची सांगता झाली. षटक क्रमांक संपले 4. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर संघाच्या धावफलकावरती धावा आहेत त्या 65 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटच्या मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी बनवायचे असतील त्या 23 धावा. यानंतरच्या मॅच साठी दोन्ही संघ तयार राहायचंय. गोलंदाजाचं नाव कळवा. कार्तिक. वैयक्तिक दुसरं षटक घेऊन कार्तिक गोलंदाजाच्या मार्कवरती आहे. पहिल्याच बॉलवरती आपण पाहतो तिथे सिंगल मैदानाच्या आतमध्ये आली. तर शेवटचे 5 चेंडू आणि 22 धावा. इथून पुढे प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करावं लागेल. गोलंदाज तयार. यावेळी हा चेंडू शरीराच्या दिशेने अगदी डाव्या इष्टीच्या वरून आपण पाहतो इष्टरक्षकाच्या दिशेने मैदानाच्या आतमध्ये चेंडू जो येताना पाहायला मिळेल. चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट. बॅटचा टर्निंग पॉईंट जर पाहिला तर तुषारची आलेली विकेट. तुषार जसा बाद झाला तसा धावेंचा संघर्ष इथे फलंदाजासाठी वाढला. त्यानंतर मात्र कमी प्रमाणामध्ये धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या आणि नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो शेवटचा 4 चेंडू 22. अर्थात प्रत्येक चेंडू हा सीमारेषेच्या पलीकडे आता पाठवावा लागेल. प्रयत्न होता परंतु बॅटची कडा इष्टरक्षक प्रशांत टिपतोय झेल. विकेट. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. शेवटचे 3 चेंडू 22. हा चेंडू मिस टाइम स्ट्रोक मिडल ऑफ द बॅट चेंडू झालेला नाहीये. तिथे मैदानाच्या आतमध्ये जी एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येईल. गोलंदाज पुन्हा आता तयार. या चेंडूवरती आक्रमणाचा प्रयत्न आणि तिथे दुसऱ्या तिसऱ्या अट्ट्यामध्ये वा सुंदर झेल. नाईस कट. टिपला जाईल झेल. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद. क्षेत्ररक्षकाचं नाव कळवा. विशाल. एक सुंदर झेल विशालने टिपला. चांगला झेल सीमारेषेच्या जवळ आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये फलंदाज 5 झाले. चाल नवीन फलंदाज काही करा.
शेवटचा एक चेंडू आता जो मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहे. शेवटचा एक चेंडू 21 आणि शेवटच्या बॉलवरती फलंदाज क्लीन बोल्ड. सामना जिंकलाय तो सृष्टी फाउंडेशन टीमने. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचे आभार. वेल प्लेड बोट टीम. सामन्यामध्ये या प्लेअर ऑफ द मॅच वन साइड हिरो 18 चेंडू नाबाद 66 धावांची खेळी करणारा प्रशांत ठरलाय या सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच. प्रशांत, या प्लेअर ऑफ द मॅचचा किताब जो तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे. संपूर्ण संघ मैदानाच्या बाहेर येताना एका लाईन मध्ये एका ओळीमध्ये मैदानाच्या बाहेर येईल, याची नोंद घ्या. यानंतरची मॅच त्वरित आपण या ठिकाणी सुरू करतोय.